पवन गायकवाड हे डायरेक्टर आहेत, रामू गायकवाड हे जनरल सेक्रेटरी आहेत. तर मला एकच विनंती करायचं आहे, आजचं हे सर्व काय इलेक्शनचं पिरियड असल्यामुळे नाईलाजास्तव सर्व गोष्टी आम्हाला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्या पद्धतीने मी थोडंसं वाचून दाखवतो. भटक्या विमुक्त नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेतर्फे लोकसभेचे निवडणुकीत भाजप व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पहिल्यांदा जाहीर त्यांना पाठिंबा देत आहे. सोसायटीच्या मार्फत व काल जे मेळावा झालेला आहे त्याच्यामार्फत जवळजवळ 30,000 महिला होत्या, 30,000 जनसमूह होतं. त्याच्यामध्ये सर्व सभासद स्वतःहून आलेले होते. आम्ही जे काय 55,000चं आमचं एक गृहनिर्माण हे करण्याचं मानस आहे, तिथं 55,000 लोकांना घरं मिळाले पाहिजे असं एक आमचं विजन आहे. त्यापैकी 30 ते 35,000 लोक काल त्या मेळाव्यामध्ये स्वतःहून आलेले होते. तर त्यांचं आम्ही हे घेऊन, तुम्ही बघितलं असाल, आम्ही कोणीही प्रथमतः कुठल्या पक्षाला वगैरे आम्ही हे दिलेलं नव्हतं पाठिंबा. पण काल ज्यावेळेस लोकांचा उत्साह, सभासदांचा उत्साह बघून आम्ही सर्वजण संचालक मताने आम्ही त्यांना राम सातपुतेंना जाहीर पाठिंबा आज करत आहे. तसेच देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, त्यांचं काम बघितलं असता जगाच्या पाठीवर त्यांचं काम आहे. आजपर्यंत तरी न्याय गोरगरिबाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर आमचे त्यांनी विचार केले. देवेंद्र फडणवीस साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, इथले आपले मोहन भाऊ डांगरे असतील, परत आमचे वसंतदादा असतील, ह्यांच्या प्रयत्नाला ते यश आलेलं आहे. आमची जी मागणी होती ती मागणी आम्हाला त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे. याचा जर मागचा इतिहास बघितला सेटलमेंटमधला, तर ब्रिटिश काळामधला जो विषय आहे, ब्रिटिश लोकांनी 52 सेटलमेंटमध्ये आम्हाला ताराच्या कुंपणामध्ये डांबून ठेवलेलं होतं. 52 सेटलमेंट आहे अख्ख्या महाराष्ट्रात देशामध्ये. तर 52 सेटलमेंटमध्ये आम्हाला सोलापूरचं हे जे काय सेटलमेंट आहे, हे सेटलमेंट सर्वात मोठं सेटलमेंट. 3 ताराच्या कुंपणामध्ये आम्हाला ब्रिटिशांनी डांबून ठेवलं. डांबून ठेवल्यानंतर ब्रिटिश लोकांनी आमच्या शैक्षणिकच्या बाबतीत विचार केला, गोरगरिबाला न्याय कसा मिळाला पाहिजे, भटके विमुक्तांना उद्योगधंदा कसा मिळाला पाहिजे, आणि बाकीचं व्यवसाय करून भटके विमुक्तांचं पुनर्वसन कसं झालं पाहिजे. त्या काळामध्ये आपल्या सोसायटी एक तयार झाली 1952ला. तुमचं आजोबाचं नाव काय? श्रीरंग यशवंत गायकवाड. 1952ला त्याच जागी एक सोसायटी स्थापन झाली.